ओके. हॅलो हॅलो हॅलो. समोर जे काय उभा राहिलेले आहेत त्यांनी बसून घेतलं तर बरं होईल जरा. हॅलो. ज्या मातेच्या उदरातून या हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न उभं राहिलं त्या राजमाता जिजाऊंना विनम्र अभिवादन करतो. ज्या महामानवाच्या महापुरुषाच्या जयंतीच्या निमित्तानं आज या मानदेशाच्या भूमीमध्ये तुम्ही आम्ही सर्वजण उपस्थित आहोत ते महाराष्ट्राच्या मातीला मराठी अस्मितेचा अभिमान देणार आणि याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये मराठी अस्मितेचा स्वाभिमान जागवणार तमाम हिंदुस्थानचं लाडका आराध्य दैवत राजा शिवछत्रपतींना या ओंकार औंधेचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. ज्या छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचा विचार इथल्या असणाऱ्या मावळ मातीमध्ये जनमानसामध्ये रुजवला आणि तोच विचार महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यामध्ये पोहोचवण्यासाठी 32व्या वर्षी इथल्या असणाऱ्या रयतेसाठी इथल्या असणाऱ्या सर्वसामान्य लोकांसाठी महिला भगिनींसाठी ज्यांनी प्राणाची आहुती दिली ते धर्मवीर शास्त्रवीर शंभूराजे यांना विनम्र अभिवादन करतो. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बघायचा असेल तर आपल्याला 394 वर्ष पाठीमागे जावं लागेल. त्याही पूर्वी बघायचं म्हटलं तर 750 वर्ष या महाराष्ट्रावरती या हिंदुस्थानवरती अफगाणी यावडी आक्रमकांचं संकट उभं राहिलेलं होतं. माझ्या समोर आज बसलेल्या माता भगिनी आहेत. त्या काळातल्या माता भगिनींच्या अब्रूवरती हात टाकले जात होते. घरेदारे बेचिराग केली जात होती. सर्वसामान्य माणूस इथला असणारा कष्टकरी शेतकरी वर्ग त्याच्यावरती अन्याय अत्याचार केले जात होते. सर्वत्र रयतेची लूट चाललेली होती आणि अन्यायाचा आणि अत्याचाराचा काळोख पसरलेला होता. राजमाता जिजाऊंचा असणारा विचार त्यावेळेस असणाऱ्या मराठ्यांच्या स्वराज्यामध्ये आदिलशाही आणि निजामशाहीच्या माध्यमातून पुणे आणि जुन्नरचा सुपा राजमाता जिजाऊंच्या अख्यार्तीमध्ये होता. आणि आपल्या असणाऱ्या राजमाता जिजाऊंना सातत्याने एक प्रश्न पडायचा की बाबांनो, इथं असणाऱ्या मावळ मातीतल्या रयतेवरती अन्याय अत्याचार होतोय. माझ्या असणाऱ्या भगिनीच्या आबरूवरती हात टाकले जात आहेत. दिवसा ढवळ्या त्यांच्या घरेदारे बेचिराग करण्याचं काम इथं असणारा शत्रू करतोय, इथं असणारा मुघल करतोय, इथं असणारा अफगाण करतोय, इथं असणारा निजाम करतोय. या अन्याय अत्याचारापासून माझ्या माय माऊलीला वाचवणार कोण याचा विचार राजमाता जिजाऊ सातत्यानं नेहमी करत होत्या. आणि या विचारातून जिजाऊंच्या मनामध्ये विचार यायचा की इथल्या असणाऱ्या गोरगरीब कष्टकरी रयतेसाठी, माझ्या असणाऱ्या सर्वसामान्य माय माऊलीसाठी तिच्या मस्तकावरती असणाऱ्या कुंकवाचं संरक्षण करण्यासाठी कोणीतरी एक युगपुरुष निर्माण झाला पाहिजे, जो छत्रपती होण्यासाठी नाही, राजा होण्यासाठी नाही, तर सर्वसामान्य रयतेसाठी प्राणाचं बलिदान देऊ शकतो. इथल्या असणाऱ्या प्रजेसाठी संरक्षणाची भूमिका घेऊ शकतो आणि इतर राबणाऱ्या शेतकऱ्यासाठी, बळीराजासाठी, सोन्याचा नांगर घेऊन कर्मकऱ्यासाठी, कष्टकऱ्यासाठी काम करू शकतो. ही भूमिका घेणारा पुत्र या मावळ मातीमध्ये निर्माण झाला पाहिजे, हा विचार जिजाऊंच्या मनामध्ये
नेहमी यायचा. आणि या विचारातूनच राजमाता जिजाऊंनी आई शिवाई देवीला प्रार्थना केली की हे माते, सकल बहुजनांचं, कष्टकऱ्यांचं, अभिजनांचं, गोरगरीब रयतेचं, जनतेचं, प्रजेचं संरक्षण करणारा, त्यांच्यासाठी लोककल्याणकारी राज्य निर्माण करणारा असा एक पुत्र माझ्या पोटी जन्माला घाल की तो पुत्र, तो मुलगा राजा म्हणून नाही तर प्रजेचा सेवक म्हणून काम करेल, इथल्या असणाऱ्या गोरगरीब रयतेचं जीवन समृद्ध करेल, त्यांच्यासाठी अभिमानाचा, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ आणि तिथं असणाऱ्या शत्रूची बिमोड करण्यासाठी, त्यांना पराजित करण्यासाठी काम करेल असा पुत्र माझ्या पोटी जन्माला घाल, अशी प्रार्थना राजमाता जिजाऊंनी आई शिवाई देवीला केली. त्यावेळेस आई शिवाई देवी फळाला आली आणि छत्रपती शिवरायांचा जन्म झाला मित्रांनो. आणि शिवरायांचा जन्म झाल्यानंतर अंधारमय झालेला भगवा, अन्याय अत्याचाराच्या काळोखाली गाडला गेलेला भगवा, जो भगवा प्राणाचा आहे, जो भगवा बलिदानाचा आहे, जो भगवा त्यागाचा आहे आणि जो भगवा जिजाऊंच्या विचाराचा आहे आणि जो भगवा महाराष्ट्रातल्या रयतेच्या समतेचा आहे, तो भगवा पुन्हा एकदा प्रकाशमान व्हायला सुरुवात झाली आणि तो विचार महाराष्ट्रातल्या भूमीमध्ये रुजायला मित्रांनो सुरुवात झाली. आणि शिवरायांच्या माध्यमातून इथल्या असणाऱ्या गोरगरिबांचा सेवेकरी म्हणून राजा निर्माण झाला आणि तो राजा आपल्या आयुष्याची 50 वर्ष तुमच्या माझ्यासाठी, इथल्या असणाऱ्या मावळ मातीतल्या गोरगरीब कष्टकऱ्यासाठी लढत राहिला. त्यानं कधी विचार केला नाही की माझ्या पाठीमागं माझा पुत्र आहे, माझ्या पाठीमागं माझी पत्नी आहे, माझ्या पाठीमागं माझी आई आहे, माझ्या पाठीमागं माझा बाप आहे, त्यांच्यासाठी मला जगायचंय. ही भूमिका कधीही छत्रपती शिवरायांनी आपल्या लक्षामध्ये घेतली नाही. तर त्यांनी एकच गोष्ट ठरवली होती की माझ्या आईनं मला शिकवलंय, राजमाता आऊसाहेबांनी मला सांगितलंय की इथल्या असणाऱ्या कष्टकऱ्यांसाठी तुला जगायचं आहे, मावळ मातीमध्ये घाम घालणाऱ्या माझ्या असणाऱ्या भगिनींसाठी तुला स्वराज्य निर्माण करायचं आहे. तो विचार घेऊन काम करणारे छत्रपती शिवराय घडले. याचं कारण मित्रांनो एकच होतं, राजमाता जिजाऊंचा संस्कार. राजमाता जिजाऊंनी बालशिवबांवरती संस्कार केलेले होते. राजमाता जिजाऊ सातत्यानं शिवरायांना सांगायच्या, बालशिवबांना सांगायच्या की शिवबा, इथला असणाऱ्या प्रजेसाठी तुम्हाला काम करायचं आहे. इथं काम करणाऱ्या शेतकऱ्याला, बळीराजाला छळलं जात आहे, त्याच्या असणाऱ्या शेतीवरती आक्रमण केलं जात आहे आणि माझ्या असणाऱ्या माय माऊलींच्या अब्रूवरती हात टाकला जातोय. शिवरा, या असणाऱ्या मावळ मातीतल्या माझ्या रयतेवरती, शिवबा, इथं असणाऱ्या माझ्या माता भगिनींवरती जे हात टाकले जातील ते हात कलम करण्यासाठी तुझ्या हातामध्ये तलवार तू उचलली पाहिजे. ही भूमिका शिवरायांच्या मनामध्ये बिंबवण्याचं काम राजमाता जिजाऊंनी केलं. पण मित्रांनो, रामायण सांगणाऱ्या, महाभारत सांगणाऱ्या आणि ज्ञानोबांच्या विश्वधर्माचा, ज्ञानेश्वरीचा अर्थ सांगणाऱ्या जिजाऊ त्या काळामध्ये होत्या म्हणून शिवराय घडले. पण आजची आमची जिजाऊ करते काय? आज आमच्या ठिकाणी आमच्या समोर बसलेल्या माता भगिनी आहेत की आमची जिजाऊ आहे, की आमची सावित्री आहे. की आजची आमची जिजाऊ आणि सावित्री आमच्या असणाऱ्या, इथल्या असणाऱ्या तरुणीला, इथल्या असणाऱ्या तरुणाला कोणते संस्कार देते? आमच्या कुटुंबामध्ये आम्ही घरामध्ये गेल्यानंतर आमची जिजाऊ पलंगावरती बसलेले असते आणि पुढे टीव्हीवरच्या असणाऱ्या सिरियल लागलेल्या असतात. ज्या जिजाऊंनी ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी शिवबांना सांगितली, तुकारामांच्या गाथेचा संदेश दिला, ती आजची आमची जिजाऊ आमच्या पोरांना कारकून दाखवते. प्रश्न हसण्याचा नाहीये, मला इथल्या असणाऱ्या माई माऊलींना सांगायचं आहे, उद्याच्या काळामधला शिवराय तुम्हाला घडवायचा असेल, इथं प्राणासाठी आहुती देणारे, इथल्या असणाऱ्या मानदेशी मातीसाठी लढणारा, इथल्या असणाऱ्या गोरगरीब कष्टकरी समाजासाठी लढणारा, भगव्याचा विचार घेऊन समतेची पायीवारी करणारा
शिवरायांचा मावळा जर घडवायचा असेल तर मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये जिजाऊ जन्माला आली पाहिजे आणि ती जिजाऊ जन्माला येण्याचं भाग्य फक्त तुम्हाला लाभू शकतं. म्हणून मला वाटतं की या महाबळेश्वर वाडीच्या भूमीमध्ये जिजाऊंच्या विचाराची, सावित्रींच्या समतेच्या विचाराची प्रेरणा घेणारी जिजाऊ जन्माला आली तर मला वाटतं की या भूमीमध्ये शिवरायांचा मावळा जन्माला येऊ शकतो. कारण म्हटलं जातं की 100 शिक्षकांपेक्षाही एक आई श्रेष्ठ असते. जिजामाता श्रेष्ठ होत्या. जिजामातांनी स्वराज्याचा विचार शिवरायांना दिला, भगव्याचा विचार शिवरायांना दिला. जो भगवा आज असमानतामध्ये इथं असणाऱ्या प्रत्येक घरादारावरती फडकतोय, तो भगवा फक्त एका धर्माचा भगवा नाहीये, तो भगवा फक्त एका विचाराचा भगवा नाहीये, तर तो भगवा त्यागाचा भगवा आहे, तो भगवा परिवर्तनाचा भगवा आहे. आणि तो भगवा छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातीतल्या मावळ्यांना एकत्र करून मराठा नावाची विचारशक्ती निर्माण केली. त्या मराठ्यांचा तो भगवा आहे. त्यामुळे मला वाटतं की हा भगवा ना हिंदूचा आहे ना मुसलमानाचा आहे. हा भगवा शिवरायांच्या विचारानं कार्य करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे, प्रत्येक मावळ्याचा आहे. म्हणून मला इथं असणाऱ्या माता भगिनींना हात जोडून विनंती करायची आहे, उद्याच्या महाराष्ट्राचं उज्ज्वल भविष्य, उद्याच्या हिंदुस्थानचं उज्ज्वल भविष्य हे तुमच्या उदरातून, तुमच्या पोटातून जन्माला येणार आहे. जर तुम्ही त्यांना शिवरायांचे विचार, शिवरायांचा पराक्रमाचा, मराठ्यांचा इतिहास त्यांना तुम्ही जर अमृतकडू म्हणून पाजलात, बाळकडू म्हणून पाजलात, तर मला वाटतं की शिवरायांचा विचाराचा मावळा प्रत्येक घराघरामध्ये निर्माण होऊ शकतो. मगाशी ओळख करून देत असताना आमच्या एका मित्रानं सांगितलं की 19 फेब्रुवारीला शिवजयंती उत्साहानं साजरी झाली पाहिजे, ताकदीनं साजरी केली पाहिजे. या बाबतीत कुणाचंही दुमत असता कामा नये, या बाबतीत कुठलाही आक्षेप असता कामा नये. पण मला सांगायचं आहे की अखंड आयुष्यभर शिवरायांचा विचार जपणारा, राजमाता जिजाऊंचा संस्कार घेणारा आणि शिवशंभू छत्रपतींसारखा परिवर्तनाचा, त्यागाचा, समर्पणाचा विचार घेणारा मावळा घराघरामध्ये 365 दिवस जगला पाहिजे. ही भूमिका ज्या दिवशी आम्ही शिवजयंतीच्या निमित्तानं घेऊ, त्या दिवशी खऱ्या अर्थानं आम्ही शिवजयंती साजरी. कारण शिवजयंती येणार, 19 फेब्रुवारी येणार, 12 जानेवारी येणार, 14 मे येणार, शंभू छत्रपतींची जयंती होणार, जिजाऊंची जयंती होणार. पण मला वाटतं की आज माझ्या समोर माता भगिनी उपस्थित आहेत आणि मला या भूमीमध्ये हा विचार मांडलाच पाहिजे, नाहीतर मला काळ माफ करणार नाही. या भूमीतली माता जोपर्यंत सावित्रीचा विचार घेऊ शकत नाही, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या असणाऱ्या स्वराज्यामध्ये एका मातेची, एका महिलेची प्रेरणा समोर ठेवली. ती प्रेरणा जिजाऊंची होती, सईबाईंची होती. शिवरायांनी महिलेला मंदिरातली देवता म्हणून स्थान दिलं. मराठ्यांच्या मंदिरामध्ये महिलेला देवतेचं स्थान होतं. मला वाटतं त्या सावित्रीचा, त्या जिजाऊचा विचार तुमच्या मनामध्ये, तुमच्या मनगटामध्ये आहे. तुम्ही उद्याचा शुभ निर्माण करू शकता माता. तो विचार घेऊन जर तुम्ही उद्या गेलात तर मला वाटतं की घराघरामध्ये शिवछत्रपतींच्या विचारांचा मावळा शिवबा घडू शकतो. मित्रांनो, शिवरायांच्या वरती बोलत असताना मला एक प्रसंग आठवतोय शिवचरित्रामधला. शिवाजी महाराजांनी माणसं कशी निर्माण केलेली होती. आपल्या असणाऱ्या हिंदवी स्वराज्यामध्ये घरादारावरती तुळशीपत्र ठेवून समाजासाठी, शिवरायांसाठी आणि हिंदवी स्वराज्यासाठी काम करणारी माणसं निर्माण केली गेली. तानाजी मालुसरे असतील, यसाजी कंक असतील, जीवा महाला असतील, वीर शिवा काशीद असतील, मुरारबाजी देशपांडे असतील, ही माणसं आपल्या घरादारावरती तुळशीपत्र ठेवून बाहेर पडली आणि त्यांनी शिवरायांना सांगितलं, शिवबा महाराज तुम्ही पाय पुढे टाका, तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची भूमिका आम्ही घेऊ.
इथं असणारी मावळ माती आहे, इथं असणारा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राच्या भूमिकेमध्ये आमचं सुद्धा योगदान असेल. तुमच्यावरती होणारा पहिला वार हा आमच्यावरती होईल, ही भूमिका घेणारी मावळ इथं असणारी रयत निर्माण झाली म्हणून शिवराय घडले. पण आजचा आमचा मावळा कुठं आहे? आजचा आमचा मुरारबाजी कुठं आहे? आजचा आमचा जीवा महाला कुठं आहे? आमचा कार्यकर्ता आज घरादारामध्ये कुलपामध्ये बंद झालेला आहे. एखाद्या समाजातल्या उपेक्षिताच्या घरावरती अन्याय होतोय, आमचा कार्यकर्ता शांतपणे शंडपणे गप्प बसलेला आहे. एखाद्या गावातल्या महिलेवरती अन्याय अत्याचार होतोय, आमच्या गावामधला मावळा शांतपणे बसतोय. मला एकच गोष्ट सांगायची आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घ्यायचा असेल तर हात तुटल्यानंतर देखील पुरंदर लढवणाऱ्या मुरारबाजी देशपांडेचे हात आठवा, त्यांनी केलेला पराक्रम आठवा. ज्यावेळेस रांजाच्या पाटल्यानं एका माय माऊलीवरती हात टाकला, त्यावेळेस त्याच्या चौरंगा करणारे शिवराय आठवा. आणि मग विचार करा की या महाराष्ट्रामधल्या आपल्या असणाऱ्या माता भगिनींवरती जे कोणी हात टाकले जातील, त्यांच्यावरती अन्याय अत्याचार केला जाईल. त्यावेळेस एवढंच लक्षात ठेवा की मराठ्यांच्या मनगटामध्ये तलवारी पेलण्याचं सामर्थ्य आहे. इथला असणारा मराठी मावळा हा माझ्या माता भगिनींवरती हात टाकले जातील त्यावेळेस तलवार उपसून ते हात कलम केल्याशिवाय थांबणार. हे जोपर्यंत आपण ठरवणार नाही तोपर्यंत शिवराय आपल्यामध्ये असणार नाही मित्रांनो. कारण शिवराय म्हणजे काय आहे तर शिवराय जीवनाचा अर्थ आहे. शिवराय म्हणजे काय आहे तर शिवराय जीवनाचा समृद्ध मंत्र आहे. आणि शिवराय म्हणजे काय आहे तर शिवराय जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत विश्व आहेत तोपर्यंत राहणारा विचार आहे मित्रांनो, तोपर्यंत जगला जाणारा विचार. माणसं कशी घडवली जात होती याचं उदाहरण मला शिवचरित्रामध्ये मित्रांनो आठवलं. ज्यावेळेस आपल्या असणाऱ्या पन्हाळगडाला वेढा दिलेला होता आणि पन्हाळगडाला ज्यावेळेस आदिलशाहीच्या माध्यमातून सिद्धी जोहरनं ज्यावेळेस वेढा दिला त्यावेळेस महाराज आणि काही निवडक मावळे मित्रांनो आपल्या असणाऱ्या पन्हाळगडावरती होते. आणि पन्हाळगडावरती हे निवडक मावळे आणि महाराज ज्यावेळेस होते त्यावेळेस आदिलशाहीच्या माध्यमातून सिद्धी जोहरनं जो वेढा दिला त्यावेळेस त्याच्याबरोबर असणारी सेना ही प्रचंड हजारोंची लाखोंची सेना होती. त्याने असणारा तो पहारा, तो असणारा त्यांचा असणारा वेढा अतिशय ताकदीने निर्माण केलेला होता. आणि त्यांनी ठरवलेलं होतं की याच ठिकाणी शिवरायांना कैद करायचं. आपलं असणारं पन्हाळ्याच्या किल्ल्यामध्ये असणारं ते सैन्य आणि शिवराय हे अल्पस सैन्य होतं. तिथं असणारे मराठ्यांचे मावळे हे अल्पसे होते. आणि त्या ठिकाणी आदिलशाहीच्या माध्यमातून असणारा सिद्धी जोहरचा जो वेढा होता त्या ठिकाणी असणारा सैन्याची संख्या ही हजारोंच्या आणि लाखोंच्या संख्येमध्ये होती. आणि ही संख्या मोठ्या ताकदीची असल्यामुळं त्या ठिकाणी महाराजांना या वेढ्यामधून बाहेर पडणं अवघड झालेलं होतं. 1 महिने गेले, 2 महिने गेले, 3 महिने गेले, महाराज त्या वेढ्यामध्ये अडकून पडलेले आहेत. तिकडे असणारा स्वराज्याचा कारभार जो भगवा हातामध्ये घेतला जिजाऊंची शपथ घेऊन रायरेश्वराच्या मंदिरामध्ये रक्ताचा अभिषेक करून जी शपथ घेतलेली होती हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची, आणि तो भगवा आपल्या खांद्यावरती घेतलेला होता. ते हिंदवी स्वराज्य आणि तो भगवा विचार काढला जाण्याची भीती निर्माण झालेली होती. आणि त्या ठिकाणी सिद्धी जोहरचा वेढा प्रचंड मोठ्या ताकदीने उभा राहिलेला होता. 4 महिने झाले, 5 महिने झाले, वेढा उठायचं नाव होत नव्हतं, बाहेर पडता येत नव्हतं. बाहेरचे असणारे आदिलशाहीचे सैनिक मोठ्या संख्येने होते. आतमध्ये महाराज आणि आपले असणारे मराठ्यांचे शूरवीर लढवय्ये थोडके मावळे होते. महाराजांनी एक दिवशी आपल्या असणाऱ्या गड्यावरच्या मावळ्यांना बोलावलं आणि एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये सांगितलं की बाबानो, हा असणारा सिद्धी जोहरचा असणारा जो वेढा आहे तो वेढा प्रचंड वाढलेला आहे. एकीकडे आपलं असणार रयतेचं स्वराज्य, या रयतेच्या स्वराज्यावरती आपलं लक्ष नाहीये. आपण या ठिकाणी अडकून पडलोय. जर आपण इथून बाहेर पडलो नाही तर स्वराज्य वाचणार नाही.
आपण सर्व बाल सवंगड्यांनी घेतलेली शपथ होती. ती शपथ इथल्या असणाऱ्या मातीसाठी लढण्याची होती. ती शपथ इथं असणाऱ्या गोरगरीब कष्टकऱ्यासाठी झगडण्याची होती. आणि ती शपथ अन्याय अत्याचाराचा बिमोड करून माझ्या असणाऱ्या माऊलीच्या कपाळावरचं कुंकू सुरक्षित ठेवण्याची होती. ती शपथ आपली बुडली जाऊ शकते. तो वेळा उठवला गेला पाहिजे. महाराजांनी हा विचार मांडला आणि महाराजांनी सांगितलं, वेडा तर मोठ्या संख्येचा आहे. महाराजांनी एक युक्ती सांगितली, एक क्लुप्ती सांगितली. आपल्याला जर या वेड्यामधून बाहेर पडायचं असेल तर सर्वप्रथम आपल्याला दोन गोष्टी केल्या पाहिजे. एक की आपल्याला प्रति शिवाजी बनवावा लागेल आणि तो प्रति शिवाजी आपण चर्चेसाठी सिद्धी जोहरच्या असणाऱ्या छावणीमध्ये पाठवायचा. आणि दुसरी गोष्ट की मी स्वतः काही मावळे घेऊन पन्हाळा ते विशाळ अंतर कापेल आणि विशाळगडावरती जाऊन मी तिथं सुखरूप पोहोचेल. योजना क्लुप्ती ठरली, महाराजांनी सांगितलेली मोहीम ठरली त्या ठिकाणी. पण प्रश्न होता मित्रांनो, माझ्या माता भगिनींनो, प्रश्न होता की प्रति शिवाजी कोण बनणार आहे. ठरलं तर की शिवराय एका बाजूनं बाहेर पडतील, एका बाजूनं सिद्धी जोहरला आपण भिलोय असं दाखवायचं आणि त्याच्या चर्चेसाठी एक प्रति शिवाजी बनवून दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीला पाठवायचं, एखाद्या मावळ्याला पाठवायचं. त्याच्यासमोर वकील असेल, त्याच्यासोबत काही निवडक मावळे असतील, पालखी असेल. पण त्या प्रश्नाचं उत्तर काय सापडत नव्हतं की प्रति शिवाजी कुणाला बनवायचं. बैठक त्या ठिकाणी स्थगित करण्यात आली, बैठक संपवण्यात आली आणि त्या ठिकाणी ठरलं की काही दिवसामध्ये आपण 2-4 दिवसामध्ये कुणाला तरी शिवाकाशीच्या माध्यमातून असेल किंवा इतर कुठल्या मावळ्याच्या माध्यमातून असेल, आपण त्या ठिकाणी प्रति शिवाजी बनवायचं. पण प्रति शिवाजी कोण होणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरित होता. महाराज त्या दिवशी सायंकाळी, जरा आवाज कमी करायचं, ते बालगोपाल आहेत त्यांना जरा बाहेर घेतला तर बरं होईल. तर त्या ठिकाणी प्रति शिवाजी कोण बनणार हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला होता. त्या दिवशी सायंकाळची रात्र होती आणि महाराज आपल्या असणाऱ्या पन्हाळ्याच्या त्या राजदरबारामध्ये बसलेले होते आणि महाराजांच्या सेवेकरीच्या माध्यमातून एक निरोप काढला गेला महाराजांना की महाराज, बेनापूरच्या गावातला एक 25-30ला तरुण आहे, शिवाकाशीद नावाचा नाभिक समाजातला हा तरुण आहे आणि याला आपल्याला भेटायचं. सेवेकरांना तो निरोप महाराजांच्या समोर पोहोचवला. राजदरबारामध्ये राजसिंहासनावरती महाराज बसलेले होते पन्हाळ्याच्या आणि महाराजांनी ती चिठ्ठी वाचतात, तो निरोप वाचतात, त्यांना सेवेकरांना सांगितलं तो जो कोण तरुण आला आहे त्या तरुणाला आतमध्ये पाठवा. राजसिंहासनावरती पन्हाळ्याच्या राजदरबारामध्ये जाणते राजे, क्षत्रिय कुलावंतवंश असणारे छत्रपती शिवबा बसलेत. समोरून 25-30ला तो तरुण बेनापूरचा शिवाकाशीद नाभिक समाजातला आतमध्ये येतो. महाराजांना आपला असणारा मानाचा त्यागाचा मुजरा करतो आणि समोर उभा राहतो. समोर उभा राहिल्यानंतर छत्रपती शिवराय त्या असणाऱ्या शिवाकाशीदला विचारतात, अरे बाबा बोल, तुझं काम काय आहे. त्यावेळेस तो असणारा शिवा म्हणतो की महाराज, माझं एकच छोटस काम आहे. महाराज म्हणतात, अरे बोल, मी रयतेचा प्रश्न सोडवण्यासाठीच बसलोय, बोल शिवा, तुझं काम काय आहे. त्यावेळेस तो शिवाकाशीद म्हणतो की महाराज, सकाळीच आपली बैठक झाली आणि या बैठकीमध्ये ठरलं की कोणीतरी प्रति शिवाजी बनलं पाहिजे. हो ठरलंय. मग महाराज, प्रति शिवाजी कोण होणार हे अजून ठरलेलं नाहीये, तो व्यक्ती कोण असणार हे अजून ठरलं गेलेलं नाहीये. महाराज म्हणले, हो बरोबर आहे, त्यासाठी आपण 2 दिवसाचा वेळ घेतलाय. शिवाकाशीद म्हणाला की महाराज, तो वेळ जो घेतलाय आणि तो व्यक्ती जो निवडायचा आहे, तर मला वाटतं महाराज की मी शिवाकाशीद म्हणून मी प्रति शिवाजी बनू शकतो. महाराजांच्या डोळ्यामध्ये अभिमान निर्माण झाला मित्रांनो. महाराजांच्या मनामध्ये एक विचार आला, अरे किती महान माणसं या भूमीमध्ये माझ्यासोबत जन्माला आले. महाराजांनी त्या असणाऱ्या 25-30ल्या तरुणाला, त्या शिवाकाशीदला सांगितलं की अरे बाबा, तुला माहिती आहे का शिवा, तुला माहिती आहे का, तुला शिवाजी महाराज, प्रति शिवाजी महाराज बनून राजगादी मिळणार नाही, राजसिंहासन मिळणार नाही, तुला मोठा दामदौलत मिळणार नाही, तुला जहागिरी मिळणार नाही, तुला कुठलाही मान सन्मान, मान मर्यादा मिळणार नाही. प्रसंगी तुला मरण येऊ शकतं, तुला देहांत जावं लागू शकतं आणि तरी तू तयार आहेस. त्यावेळेस मित्रांनो,
शिवा काशीदनं उत्तर दिलेलं होतं की महाराज, बेनापूरच्या एका नाभिक समाजातला असणारा हा तरुण आहे, शिवा काशीद नावाचा मी तरुण आहे महाराज. शिवा काशीद बनून जगण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज बनून मला मरण आलेलं प्राणाहूनही बेहत्तर आहे. मी स्वर्गाहूनही श्रेष्ठ असू शकतो जर मला असं मरण आलं. महाराजांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि महाराजांनी त्या शिवाला आपल्या असणाऱ्या मिठीमध्ये घेतला आणि आलिंगन दिलं आणि सांगितलं, शाबास फट्ट्या, इथं स्वराज्यासाठी मरणासाठी माणसं झगडतायत, मरणाची स्पर्धा लागणार स्वराज्य मी निर्माण करतोय, हेच खऱ्या अर्थानं माझ्यासाठीचं स्वराज्य आहे. ही भूमिका महाराजांनी त्या दिवशी मांडली. अशी माणसं महाराजांच्या सेवेमध्ये होती. महाराजांनी तो प्लॅन आखला, ती असणारी मोहीम त्या ठरल्याप्रमाणे झाली. महाराज पन्हाळ्यावरून विशाळगडाकडे गेले आणि दुसऱ्या बाजूला आपला असणारा मित्रांनो शिवा काशीद ठरल्याप्रमाणे त्या असणाऱ्या सिद्धी जोहरच्या आपल्या असणाऱ्या छावणीमध्ये गेला. पालखीमध्ये शिवा काशीद बसलेले होते, भोई होते, वकील होते, काही निवडक मावळे होते. सिद्धी जोहरला प्रचंड आनंद झालेला होता की शिवाजी महाराज माझ्या पायाशी येणार आहे, शिवाजी महाराज मला भेटायला येणार आहे आणि इथं असणारा तह होणार आहे. दुसऱ्या बाजूला शिवाजी महाराज दुसऱ्या बाजूला पालखीमध्ये बसून बाहेरही पडलेले होते आणि त्यांनी आपलं विशाळगडाकडं प्रयाण केलेलं होतं. शिवा काशीदांना पालखीमधून उतरवलं गेलं. शिवा काशीद पालखीमधून उतरले आणि समोर त्या ठिकाणी छावणीमध्ये सिद्धी जोहर होता. शेजारी आपले वकील, त्यांचे वकील, आपले मावळे, त्यांचे असणारे सैनिक, हे सगळे उभा होते. आणि उभा राहिल्यानंतर नजरानजर झाली आणि तितक्यात सिद्धी जोहरच्या शेजारी त्याचा सेवेकरी उभा होता, त्याचा एक सैनिक उभा होता. तो त्याच्या शेजारी गेला आणि सिद्धी जोहरच्या कानामध्ये म्हणाला की हुजूर कुछ तो गडबड है. असं म्हणल्यानंतर सिद्धी जोहर जरा गडबडला. तो म्हणला की हुजूर कुछ तो गडबड है. त्यावेळेस तो सिद्धी जोहर त्याच्या असणाऱ्या सेवेकऱ्याला म्हणतो, क्या गडबड है रे, क्या है, क्या हुआ है. त्यावेळेस तिथं असणारा तो सेवेकरी म्हणतो की हुजूर हे नकली शिवबा आहे, हे असली शिवबा नाही. त्यावेळेस सिद्धी जोहर त्याला विचारतो, अरे तुला कसं कळालं, तुला कसं समजलं की हा नकली आहे, हा असली शिवबा नाहीये, तुला कसं समजलं. त्यावेळेस म्हणतो की नाहीये. मग त्या असणाऱ्या सिद्धी जोहरला मित्रांनो प्रचंड राग आला. प्रचंड रागामध्ये त्यानं समोर उभा राहिलेल्या शिवा काशीदच्या नजरेमध्ये नजर घातली आणि त्याला विचारलं की कोण है रे तू. शिवा काशीदच्या नजरेमध्ये नजर घातल्याने विचारलं की कोण है रे तू. त्यावेळेस तो असणारा शिवा काशीद म्हणाला की मैं शिवा हूं. पुन्हा एकदा सिद्धी जोहर म्हणतो, अरे मुझे मालूम है तू शिवा है, लेकिन कौन शिवा है तू, तू शिवाजी महाराज है क्या. आणि त्यावेळेस मित्रांनो सिद्धी जोहरच्या नजरेमध्ये नजर घातली आणि आमचा असणारा शिवा काशीद म्हणाला की मैं शिवा काशीद हूं, मैं बेनापूर का शिवा काशीद हूं. असं म्हटल्यानंतर तिथं उभा राहणारे त्यांचे सैनिक होते, त्यांनी आपल्या असणाऱ्या शमशेरीतल्या तलवारी उपसल्या आणि सपा वार त्याच्या देहावरती, त्याच्या मस्तकावरती केले आणि त्याचं मस्तक त्याच्या देहापासून वेगळं केलं. एका क्षणामध्ये इथल्या असणाऱ्या भगव्यासाठी, इथल्या असणाऱ्या मावळ मातीसाठी आणि इथं 50 वर्ष लढणाऱ्या छत्रपती शिवरायांसाठी, हिंदवी स्वराज्याच्या विचारासाठी एका क्षणामध्ये बलिदान शिवा काशीदनं दिलं. त्याला वीर मरण आलं. दुसरीकडं शिवाजी महाराज विशाळगडावरती सुखरूप पोहोचलेले होते आणि मग एका बाजूला या असणाऱ्या आदिलशाहीच्या मस्तावलेल्या सैनिकांनी त्याचं असणारं मस्तक शिवा काशीदचं शिर धड वेगळं केलं आणि त्याच्या असणाऱ्या देहाचे तुकडे तुकडे केले. त्याच्या देहाचे तुकडे तुकडे केले. इतक्यावरतीच ते थांबले नाहीत. ते मस्तक आणि देहाचे तुकडे एका पोत्यामध्ये भरले गेले. एका पोत्यामध्ये भरून त्यांना समजलेलं होतं की शिवाजी महाराज आपल्या असणाऱ्या वेड्यामधून सुखरूप बाहेर पोहोचलेले आहेत आणि ते आता विशाळगडावरती थांबलेले आहे. तर ते असणारं पोत हे आपल्या असणाऱ्या विशाळगडावरती असणाऱ्या राजांकडे पाठवलं. विशाळगडावरती असणाऱ्या राजांकडे पाठवल्यानंतर महाराजांना विशाळगडाच्या दरबारामध्ये एक निरोप आला की महाराज शिवा काशीद आलाय.
महाराजांना प्रचंड अभिमान झाला, प्रचंड स्वाभिमान वाटायला लागला की अरे एवढ्या असणाऱ्या हजारोंच्या सेनेला भिडून माझा शिवा पाठीमागे आलाय. महाराजांना प्रचंड चैतन्य निर्माण झालं की आपले मावळे सुखरूप बाहेर आले. महाराजांच्या मनामध्ये क्षणाक्षणाला एकच विचार येत होता की माझ्यासाठी ते मावळे गेलेत, माझ्यासाठी शिवा गेलाय, त्याचं काय होणार आहे, ते कुठल्या परिस्थितीमध्ये असणार आहे. महाराजांच्या मनामध्ये हृदयामध्ये तो प्रश्न सातत्यानं ज्वलंतपणे जिवंत राहिलेला होता मित्रांनो. आणि महाराजांना निरोप आलेला होता की शिवा काशीत आलाय. महाराज तातडीने आपल्या असणारा सिंहासा उठले आणि बाहेर आले. बाहेर आल्यानंतर ज्या सेवेकरीला तो निरोप दिलेला होता त्या सेवेकरीला विचारलं की बाबा तू मागाशी म्हणला शिवा आलाय, कुठं आहे शिवा? तू म्हणलास ना की शिवा काशीत आलाय, कुठं आहे शिवा काशीत? असं म्हटल्यानंतर तो असणारा सेवेकरी निस्तब्धपणे शांतपणे उभा राहिलेला होता. महाराजांच्या समोर शेजारी दोन मावळे उभा राहिलेले होते आणि या मावळ्यांनी पाठीमागून एक पोतं समोर आणलं आणि पाठीमागून हे पोतं समोर आणल्यानंतर त्या पोत्याचं असणारं तोंड सोडण्यात आलं, ती गाठ सोडण्यात आली आणि ते पोतं ओतण्यात आलं. पोतं ओतल्यानंतर पहिल्यांदाच शिवा काशीचं मस्तक त्या असणाऱ्या विशाळगडाच्या भूमीवरती बाहेर पडलं आणि त्याचे केलेले देहाचे तुकडे त्या असणाऱ्या आपल्या भूमीवरती बाहेर पडले. ते बघितल्यानंतर हिमालयासारखा, सह्याद्रीसारखा, पहाडासारखा उभा राहणारा, सह्याद्रीला सुद्धा झुंजवणारा इथल्या मावळ मातीमध्ये आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही अशा पाची पादशाहींना लढणारा आमचा शिवराय, आमचा शिवबा मांडीवरती बसून मातीला बिलगून धडा धडा ढसा ढसा रडायला लागला. मित्रांनो, राजे रडायला लागले. राजांच्या डोळ्यामधून दुःखाश्रू बाहेर यायला लागले आणि समोर मातीमध्ये त्या पडलेलं जे मस्तक होतं, शिवा काशीचं वीर मरण आलेलं ते मस्तक होतं, ते मस्तक आपल्या छातीशी कवटाळलं राजांनी आणि राजे टाहो फोडू देऊन रडायला लागले. रडत रडत असतानाच सगळे आपले असणारे मावळे त्या ठिकाणी अतिशय सुन्न वातावरण झालेलं होतं. ते सगळे मावळे राजांच्या शेजारी आले आणि राजांच्या शेजारी येऊन राजांना धीर द्यायला लागले. राजे एकच बोलत होते की अरे काय गुन्हा केला होता या पोरानं, मी काय करून बसलोय? अरे माझ्यासाठी, इथल्या रयतेसाठी मरणारी माणसं इथे निर्माण होत आहेत. आपल्या असणाऱ्या कुटुंबाचा, आपल्या असणाऱ्या परिवाराचा, आपल्या असणाऱ्या बायका पोरांचा विचार न करता, पैशासाठी नाही, सत्तेसाठी नाही, पदासाठी नाही, खुर्चीसाठी नाही, तर इथल्या असणाऱ्या मातीसाठी लढणारी माणसं निर्माण होत आहेत. मला भाग्य लाभलंय की या मावळ मातीमध्ये असे थोर सुपुत्र निर्माण झाले ज्यांनी आपल्या प्राणाचा विचार केलेला नाही. असं म्हणत राजे रडत होते. वातावरण अतिशय सुन्न झालेलं होतं. राजांना सावरलं गेलं आणि राजे म्हणाले की बाबांनो, आता आपला एक असणारा उमदा सहकारी आपले असणारे मावळे गेले. आपण आता या असणाऱ्या वीरमवन आलेल्या, पावित्रवान झालेल्या या असणाऱ्या आपल्या सहकार्याला याच असणाऱ्या भूमीमध्ये अंत्यसंस्कार करायचे. तितक्यात त्या शेजारच्या बेनापूरच्या त्यांच्याच गावचा असणारा एक मावळा समोर आला आणि शिवाकाशीच्या गावचा असणारा तो मावळा म्हणायला लागला की राज शिवाकाशीच्या घरी त्याची आई आहे आणि त्याची असणारी नवविवाहित बायको आहे. त्यांना सांगितलं पाहिजे राज त्यांच्या घरी निरोप पोचवला पाहिजे राज की शिवा गेलाय म्हणून सांगितलं पाहिजे. त्यावेळेस शिवबा म्हणाले की लक्षात ठेवा, शिवा काशीद बेनापूरचा आपला हा गेलाय, त्यानं या स्वराज्यासाठी, या मातीसाठी, इथल्या रयतेसाठी, प्रजेसाठी प्राणाचं बलिदान दिले, आहुती दिले, हे कुणालाही कळता कामा नये. हा माझा आदेश आहे. त्याचे अंत्यसंस्कार, त्याचे सर्व विधी याच असणाऱ्या आपल्या असणाऱ्या विशाळगडाच्या भूमीवरती होतील. आणि लक्षात ठेवा, ही गोष्ट कुठेही बाहेर जाता कामा नये. राजेंनी दिलेला आदेश सर्वांनी शब्दप्रमाण मांडला आणि त्या ठिकाणी सर्व त्याचे विधी अंत्यसंस्कार त्या ठिकाणी झाले. आणि काही कालावधीनं, काही दिवस गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या असणाऱ्या लेखनिकाला बोलावलं आणि त्याला सांगितलं की बाबा, एक पत्र लिहे. ते पत्र कुणाला लिहायचं आहे? तर बेनापूरच्या पाटलाला पत्र लिहायचं आहे. आणि त्या पत्रामध्ये त्या असणाऱ्या खतमध्ये मजकूर लिहे. तो मजकूर असा लिहे की जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज हे तुमच्या असणाऱ्या बेनापूरच्या गावामध्ये येत आहेत आणि ते तुमच्या बेनापूरच्या गावामध्ये असणाऱ्या
शिवाकाशीच्या घरी भेट देणार आहे. पत्र लिहिलं गेलं. पत्र लिहिलं गेल्यानंतर ते पत्र बेनापूरच्या पाटलाला पाठवण्यात आलं. ते पत्र बेनापूरच्या पाटलाला मिळालं. बेनापूरच्या पाटलाला ते पत्र मिळाल्यानंतर बेनापूरच्या पाटलानं गावामध्ये दौंडी पेटवली की उद्या सकाळी आपल्या बेनापूर गावामध्ये राजाधिराज क्षत्रिय कुलावंत असणारे, जाणते राजे असणारे, रयतेचे आपले राजे असणारे शिवछत्रपती महाराज येणार आहेत. आणि हे महाराज आपल्या असणाऱ्या नाभिक समाजामधल्या गल्लीमध्ये असणाऱ्या शिवाकाशीच्या घरी भेट देणार आहे. ही दौंडी गावावर पिटली गेली आणि ही दौंडी शिवाकाशीच्या आईच्या कानावर जाऊन पडली. ही दौंडीच्या वेळेस त्या मातेच्या, त्या आईच्या कानावरती पडल्यानंतर ती माता अतिशय आनंदाने हर्षभरीत झाली आणि ती घरी आली. आणि घरी आल्यानंतर तिने आपल्या असणाऱ्या शिवाकाशीच्या बायकोला, आपल्या असणाऱ्या सुनेला सांगितलं, हे पोरे लक्षात ठेव, उद्या आपल्या गावामध्ये आणि आपल्या घरामध्ये आपला राजा येणार आहे, आपला देव येणार आहे आणि तो आपल्या घरामध्ये येणार आहे. पोरे लक्षात ठेव, उद्या तू नवीन कोरी चोळी साडी नेसायची, मस्तकामध्ये कुंकवाचा मळवट भरायचा आणि आरतीचं ताट घेऊन आपल्या असणाऱ्या देवाला, आपल्या असणाऱ्या राजाला औक्षण करायचं. लक्षात ठेव. आणि त्या असणाऱ्या मातेनं त्या असणारं घर सारवायला घेतलं, कारण आपला देव आपल्या घरामध्ये येणार आहे, आपला राजा आपल्या घरामध्ये येणार आहे. याचं प्रेम, याचं वात्सल्य त्या मनाचे मातृत्वाच्या मनामध्ये रुजलेलं होतं आणि ती त्या प्रचंड आनंदानं आपलं घर सारवायला लागली. आणि ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी बेनापूरच्या वेशीवरती छत्रपती शिवबा आपले राजे आले. त्यांचं प्रचंड उत्साहामध्ये स्वागत करण्यात आलं. गावामधून पायी यात्रा, मिरवणूक काढण्यात आली आणि पायी यात्रा आणि मिरवणूक काढत असताना त्या ठिकाणी गावातल्या धनगर वाड्यावरून ती मिरवणूक गेली. गावातल्या वाड्या वस्तीवरून, पाटील वाड्यावरून ती मिरवणूक गेली. गावातल्या असणाऱ्या मातंग समाजाच्या वस्तीमधून ती मिरवणूक गेली आणि पायी मिरवणूक जात असताना ती मिरवणूक पाटीलवाडा असं करत ह्या सगळ्या गल्ल्या फिरत ती मिरवणूक जाऊन नाभिक समाजातल्या गल्लीमध्ये तिथं असणाऱ्या शिवाकाशीच्या घरासमोर जाऊन थांबली. घराच्या बाहेर अंगणामध्ये, प्रांगणामध्ये, घराच्या बाहेरच्या प्रांगणामध्ये, अंगणामध्ये शिवाकाशीच्या असणाऱ्या आई मातोश्री उभा राहिलेल्या होत्या आणि शेजारीच नवीन चोळी घातलेली, नवीन साडी नेसलेली तिची असणारी पत्नी उभा राहिलेली होती. आणि तितक्यात ती असणारी सून, ती असणारी पत्नी पुढे येऊन औक्षण करायला लागली. आणि तेवढ्याच वेळामध्ये तिथं असणारी शिवाची आई म्हणाली, हे पोरे थांब, सुनबाई थांब, पुढे येऊ नकोस, तू औक्षण करायचं नाहीस राजांचं, तू ओळायचं नाहीस, तू त्यांना वंदन करायचं नाही. त्या असणाऱ्या सुनबाईला प्रश्नच कळेना की काल तर ही आपली असणारी सासू म्हणते की तू उद्या नवी कोरी साडी नेसायची, मस्तकामध्ये मळवट भरायचं आणि समोर येऊन औक्षण करायचं, आणि आज आपल्याला आपली सासू का हे करून देत नाहीये. तिला प्रचंड क्रोध आला, राग आला, संताप व्यक्त करत ती आतमध्ये गेली. राजांनाही काही कळेल असं झालं की नेमकं घडलंय काय. म्हणून आपल्या असणाऱ्या शिवबांनी विचारलं की आई, तुम्ही त्या असणाऱ्या माझ्या भगिनीला, त्या असणाऱ्या माझ्या सुनबाईंना का ओवाळून दिलं नाही. त्यावेळेस त्या आईचं उत्तर होतं की राजन, एका विधवा स्त्रीनं तुम्हाला ओवाळलं कसं चालेल, मला हे चालणार नाही राज. राजे प्रचंड आश्चर्यचकित झाले. राजांच्या डोळ्यामध्ये आश्चर्य व्यक्त व्हायला लागलं. क्षणभरामध्ये आश्चर्यचकित होणारे राजे त्यांनी समोर उभा राहिलेल्या त्या शिवाच्या आईला विचारलं की आई, तुमचा शिवा गेलाय, त्याने इथल्या असणाऱ्या स्वराज्यासाठी बलिदान दिलंय, तो प्रसंग राजांनी त्यांना सांगितला. आणि त्यांना विचारलं की हे कोणालाही बाहेर माहित नव्हतं, तुम्हाला कसं काय समजलं. आई, तुम्हाला कसं काय समजलं की हा तुमचा असणारा शिवा इथं नाहीये आता या जगामध्ये, तुम्हाला समजलं कसं काय. मित्रांनो, त्यावेळेस ती माता जी म्हणाली ना, ते ऐकण्यासारखं आहे. त्यावेळेस ती शिवाची आई राजांना म्हणाली की राजा, तुम्ही येणार आहेत, तुम्ही आमच्या गावामध्ये येणार आहेत हे समजलं असतं तर शिवाजी तर कुठं असता, तो आला असता आणि म्हणाला असता, अगं आहे राजे येणार आहेत, राजे
अगं आहे आपला देव आपल्या गावामध्ये आपल्या घरामध्ये येणार आहे. अगं आहे राजा येणार आहे, तयारी कर. अगं आहे राजा येणार आहे. तुम्ही येणार आहे हे समजल्यानंतर तो कुठेही असता तरी इथं आला असता. ज्या अर्थी तुम्ही माझ्या गावामध्ये माझ्या घरामध्ये आलाय आणि ज्या अर्थी एका बाजूला इथं माझा शिवा नाहीये, त्या अर्थी मला समजलंय की छत्रपती शिवाजी महाराज इथं असताना जर माझा शिवा माझ्या समोर नसेल तर तो माझा शिवा या जगामध्ये असणार नाही. हे उत्तर ऐकताच राजांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि राजांनी त्यांना सांगितलं की हो आई, त्यांना सगळा केलेला पराक्रम मी तुम्हाला सांगितला. बरं आता शिवा तर गेलाय, शिवा गेलाय, तुमचा असणारा पुत्र या स्वराज्यासाठी त्यानं प्राणाची आहुती दिलेली आहे, बलिदान दिलेलं आहे. मी तुम्हाला तुमचा पुत्र तुमचा मुलगा देऊ शकत नाही. मी तुम्हाला तुमचं लेकरू परत देऊ शकत नाही आई. मी तुम्हाला पैका आणलाय, सोनं आणलाय, घर आणलाय, तो मान मराबत समजा. तुम्ही इनाम की पाहिजे असेल तर ती देतो, तुम्ही हे स्वीकारा. त्यावेळेस मित्रांनो ते आई म्हणते की राजा, मला तुमचा धन नको आहे, मला तुमचा पैका नको आहे, मला तुमची संपत्ती नको आहे, मला तुमचा जहागीर नको आहे, मला तुमचा इनाम नको आहे, मला फक्त एक गोष्ट हवी आहे राजा. राजा विचारतात की आई बोला, तुमच्या समोर शिवाजी महाराज उभा आहे, बोला तुम्हाला काय हवं आहे. त्यावेळेस ती आई म्हणते राजा, मला फक्त एक गोष्ट हवी आहे, फक्त एकच गोष्ट हवी. त्यावेळेस शिवाजी महाराज पुन्हा म्हणतायत की बोला तुम्हाला हवं काय आहे, बोला. त्यावेळेस ती आई म्हणते की राजा, दर श्रावणातल्या पोळ्याला माझा शिवा माझ्या इथं असणाऱ्या घरी यायचा. मी केलेली पुरणपोळी आहे त्याचा निवेद्य माझ्या असणाऱ्या गोठ्यामधल्या गाई वासरांना खाऊ घालायचा आणि मी केलेली पुरणपोळी आमटी भाजी माझ्या हातची खायचा. राजा आता शिवा नाहीये, त्यानं बलिदान दिलंय, पण राजा तुम्ही आहात. राजा दर श्रावणातल्या पोळ्याला माझ्या बेनापूरच्या गावामध्ये तुम्ही यायचं, तुम्ही माझा शिवा म्हणून यायचं. मी केलेली पुरणपोळी असेल त्या पुरणपोळीचा नैवेद्य इथं असणाऱ्या गाई वासरांना खाऊ घालायचा आणि राजा माझ्या हातची पुरणपोळी भाजी तुम्ही खायची. राजाने एका क्षणामध्ये सांगितलं आई, तुम्हाला माझा शब्द आहे की मी या ठिकाणी येत जाईन, दर श्रावणातल्या पोळ्याला मी तुमच्या घरामध्ये येईन, तुमचा शिवा बनवून येईन आणि तुमच्या हातची असणारी पोळी भाजी भाकर खाईन. आणि पुढे जाऊन राजे म्हणताय की आई, तुम्हाला मी पैका देत होतो, धन देत होतो, इनामकी देत होतो, जहागीर देत होतो, पण तुम्ही काही मागितलं नाही, फक्त एवढी छोटी गोष्ट मागितली, तुम्ही बाकीचं काहीच मागितलं नाही. त्यावेळेस मित्रांनो त्या मातेने दिलेलं उत्तर होतं की राजा, मला धन पैका संपत्ती इनामकी याच्याही पेक्षा मला अभिमान वाटतोय. राजा, मी माझ्या पोटातून, मी माझ्या उदरातून शिवा काशी जन्माला घातला नाही, तर मी रयतेसाठी झगडणारा छत्रपती शिवाजी महाराज माझ्या पोटातून जन्माला घातला. राजा, स्वर्गातल्या श्रेष्ठहून श्रेष्ठ आईपैकी मी एक आई आहे की माझ्या उदरातून छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. राजा, लाख मेले तरी चालतील, राजा लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. राजा, लाखांचा पोशिंदा जगला. विचार देणारे आई आमच्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेली. आपला पुत्र स्वराज्यासाठी अर्पण करणाऱ्या माता या महाभूमिकेमध्ये आल्या, इथल्या असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये, इथल्या असणाऱ्या हिंदुस्थानमध्ये आल्या. ज्यांनी आपला तानाजी दिला, ज्यांनी आपला यशाजी दिला, ज्यांनी आपला कोंडाजी दिला, ज्यांनी आपला जीवा महाला दिला. अरे असंख्य नावं आपल्या पुस्तकामध्ये, आपल्या मुखामध्ये येतील की ज्यांनी अशा पद्धतीचं प्राणाचं बलिदान दिलं, परंतु त्यांच्या पाठीमागे त्याचं श्रेय होतं ते त्यांच्या आईंचं होतं. ही भूमिका इथल्या माता भगिनी लक्षात घेतली पाहिजे. मित्रांनो, वेळ बराच झालाय, बोलण्यासारखं भरपूर आहे, पण मला एवढंच सांगायचं आहे की आपण मराठा म्हणतो, मराठा. लक्षात ठेवा, मराठा या शब्दाचा अर्थ सर्वसामान्यपणे कुणालाच कळालेला नाही. मराठा या शब्दाचा अर्थ काय आहे यासाठी मला एक छोटीशी एका मिनिटामध्ये ती मी गोष्ट सांगतोय आणि एका मिनिटामध्ये मराठा म्हणजे काय हे समजावून सांगतोय. मित्रांनो, आपण इतिहासाच्या पानापानामध्ये वाचतो, सुवर्णाक्षरानं कोरला गेलाय की वेडात मराठे वीर दौडले सात. मराठ्यांच्या इतिहासामध्ये पानापानावरती लिहिलंय की वेडात मराठे वीर दौडले सात. आपण ती कविता पण ऐकतो, तो इतिहास पण वाचतो.
मित्रांनो, तो प्रसंग मी सांगणार नाही, वेळ बराच झाला आहे, पण इतकंच सांगेन की प्रतापराव गुजरांच्या नेतृत्वाखाली नेसरीच्या खिंडीमध्ये बहिलोल खानाच्या समोर आपले असणारे ते 7 मराठे प्रतापरावांसहित लढले. आपला एक एक असणारा, त्या 7 पैकी एक एक असणारा आपला मराठ्यांचा मावळा, जिगरबाज मावळा, त्या प्रचंड सेनेशी संघर्ष करत असताना एक एक मावळा 100 200 200 500 त्यांच्या असणाऱ्या प्रतिस्पर्धी सैनिकांशी लढत गेला आणि त्या नेसरीच्या खिंडीमध्ये त्या असणाऱ्या आपल्या 7 मावळ्यांना वीरमरण आलं. आणि तो प्रसंग आपल्या इतिहासामध्ये वर्णित करत असताना लिहिलं गेलं की वेडात मराठे वीर दौडले 7. मित्रांनो, ते लिहित असताना लिहिलं गेलं की वेडात मराठे वीर दौडले 7. पण मित्रांनो, त्या 7 मराठ्यांच्या मध्ये एक मुसलमान होता, त्याचं नाव हिलाल होतं. ते 7 मराठे लिहिले जातात आणि त्या मराठ्यांमध्ये एक मुसलमान होता, त्याचं नाव हिलाल होतं. तरी पण आपण म्हणतो की वेडात मराठे वीर दौडले 7 मधला एक मुसलमान असताना देखील आपण असंच म्हणतो. मित्रांनो, मराठा ही जात नाहीये. सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यामध्ये दक्कनच्या पठारावरती तुम्ही आम्ही सर्वजण राहणारे मराठे आहोत. एकतेने समतेने राहणारे मराठे आहोत. एक वेळ मरण पत्करेन पण मागे हटणार नाही, म्हणजे मराठा हा इतिहास आहे. त्यामुळे लक्षात घ्या, मराठा हा जातीचा शब्द नाहीये, मराठा हा स्वाभिमानाचा शब्द आहे, मराठा हा इतिहासाचा शब्द आहे आणि मराठा हा समतेचा एकतेचा शब्द आहे. छत्रपती शिवरायांचा विचार होता की इथं असणारी 18 पकड जातीतली माणसं, 12 पलुतेदार, 18 आलुतेदार, सर्वसामान्य माणूस हा मराठा आहे, ही भूमिका घेऊन राजांनी स्वराज्य. त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये जातीपातीच्या भिंती काढून आपण सर्वजण मराठे आहोत. मी धनगर नाहीये, मी माळी नाहीये, मी वंजारी नाहीये, मी लिंगायत नाहीये, मी मुसलमान नाहीये, मी मराठा नाहीये, तर आम्ही सर्वजण छत्रपतींच्या विचारांचे मराठे आहोत. ही भूमिका या शिवजयंतीच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. ज्या दिवशी ही भूमिका आपण लक्षामध्ये घेऊ आणि काम करायला लागू, गावगाड्यामध्ये असणाऱ्या तरुणांनी ही भूमिका घेतली पाहिजे. शेवटी जाताना एकच गोष्ट सांगतोय की आमचा तरुण करतोय काय? आमचा तरुण कुठं आहे? ज्या हातामध्ये तलवारी पेलल्या गेल्या, ज्या हातामध्ये सामर्थ्य होतं की हातामध्ये एका हातामध्ये तलवार आणि दुसऱ्या हातामध्ये ढाल घेऊन काम करायचं, माझ्या माता भगिनींचं संरक्षण करायचं, रयतेचं संरक्षण करायचं, ही भूमिका घेणारे आमचे पूर्वज मराठे होते. पण आजचा आमचा मराठा तरुण करतोय काय? आज आमच्या मराठा तरुणाला व्यसन लागलंय. ते व्यसन मोबाईलचं आहे. मित्रांनो, या व्यसनापदी इतका बेधुंद झालेला आमचा तरुण आहे की याला आता समोर आपल्या चाललंय काय याचं सुद्धा भान राहिलेलं नाहीये. मराठ्यांचा छावा मळायचा आणि तोंडामध्ये मावा गुटखा घेऊन फिरायचं, ही भूमिका इथल्या आमच्या असणाऱ्या तरुणांची झालेली आहे. प्रश्न विचार करण्यासारखा आहे. मित्रांनो, मी तुमच्या समोर येतोय, व्याख्यान देतोय, शिवजयंत्या साजऱ्या होत राहतील, व्याख्याते येत राहतील, व्याख्यान देत राहतील, पण मला लक्षात घ्या की शिवाजी महाराजांचा विचार आमचा तरुणी तिकडे मांडतोय आणि मोबाईल मध्ये आणि मावा गुटख्यामध्ये तो जर व्यस्त राहत असेल तर छत्रपतींचा कोणता विचार या महाराष्ट्रातल्या मावळ्यांनी घेतलाय? हा प्रश्न प्रत्येकानं एकमेकाला विचारला पाहिजे. जोपर्यंत या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळणार नाही तोपर्यंत शिवरायांचा विचार आपल्या महाराष्ट्रामध्ये रुजणार नाही. मित्रांनो, मला एक छोटीशी गोष्ट आठवते. मी ही गोष्ट 2 मिनिटांमध्ये संपवतो आणि माझ्या व्याख्यानाला पूर्णविराम घेतो. की एक कुटुंब असतं. अलीकडच्या काळामध्ये आपल्याला माहितच आहे की सासू सासरे पण आता आपल्या असणाऱ्या महिला भगिनी नको आहेत, कारण ती म्हणते की आपलं पहिलं म्हणायचं की हम दो हमारे दो. आता काय झालंय, ये मेरा साथी मैं उसका साथी, हम दोनों के सिवा कुछ कोई नहीं. म्हणजे ही म्हण आता आपल्याकडे प्रसिद्ध व्हायला लागल्या. त्यांना आता आपल्या घरामध्ये त्या पोराला भाऊ नको आहे, त्या पोराला कुठं आई वडील नको आहेत. आता अपेक्षा अशाच लोकांच्या व्हायला लागल्या. एकत्र कुटुंब पद्धती समाजामध्ये एकत्र नांदणारी पद्धती होती, आता विभक्त पद्धती झाली. परत नाराला हम दो हमारे दो. नक्कीच लोकसंख्येचं नियंत्रण केलं पाहिजे. आणि मग अशाच कुटुंबातलं ते होतं हम दो हमारे दो मध्ये. त्या कुटुंबामध्ये आई वडील, त्याची असणारी त्या मुलाची बहीण आणि तो मुलगा, असं कुटुंब होतं. बहीण जमतेम 19-20 वर्षाची होती आणि तो मुलगा जमतेम 25-26 वर्षाचा होता. आणि त्या कुटुंबामध्ये आई जेवण बनवत होती स्वयंपाकघरामध्ये, आणि स्वयंपाकघरामध्येच एका चेअरवरती त्याची असणारी ती भगिनी बसलेली होती आणि जेवायला तो मुलगा बसलेला होता. आणि जेवायला बसल्यानंतर तो मोबाईल मध्ये एका बाजूला इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप काय चाललंय त्याच्यावरती बेधुंदपणे त्याचं चॅटिंग चाललेलं होतं आणि त्या रील्स वगैरे काय असतात त्या बघायला लागलेला होता. आणि
ते बघत असताना जेवत असताना त्याच्या ताटामधली भाजी संपते. भाजी संपल्यानंतर देखील त्याचं काही त्या ताटाकडे लक्ष नसतंय. आणि मग त्याची आई विचारते की अरे बाळा तुझ्या ताटामधली भाजी संपली, तुला भाजी हवी आहे का? त्या गड्याचं त्या बातम्याचं काही लक्ष नाही. तो आपला मोबाईलवरती ते इंस्टा रील फेसबुक काय चाललंय, त्या व्हॉट्सअप वगैरे चाललंय, त्याच्यावरती बेधुंद झालेला आहे. आणि चपाती हाणतोय इकडे, भाजी संपली त्याला कळणार. बरं, परत त्याची आई विचारते की अरे बाळा तुझ्या ताटामधली भाजी संपल्या, तुला भाजी हवी आहे का? पुन्हा विचारलं जाते, तरी त्याचं लक्ष नाही. 2-3 वेळा हा प्रकार होतो. शेजारी खुर्चीवरती त्याची बहीण बसलेली असते. ती हा सर्व प्रकार बघत असते. ती खुर्चीमधून उठते आणि शेजारी असणारा आपला फ्रीजवरचा मोबाईल घेते. फ्रीजवरचा मोबाईल घेते आणि मोबाईलमध्ये डाटा आपला नेटचा असतो तो ऑन करते. आणि डाटा ऑन करून आपल्या असणाऱ्या व्हॉट्सअपमध्ये जाते, व्हॉट्सअपच्या चॅटिंगमध्ये जाते, आपल्या दादाच्या नंबरवरती जाते आणि त्या दादाला मेसेज टाईप करते की अरे दादा, आई तुला 2-3 वेळा झालं विचारते की तुझ्या ताटावरती भाजी संपली आणि तुला भाजी हवी आहे का? आणि तू त्याच्याकडे काही लक्ष दिलेलं नाही, तेवढं बघ. असं म्हटल्यानंतर व्हॉट्सअपवरती तो मेसेज तिनं सेंड केल्यानंतर इकडं त्याला येतो आणि मग तो मोबाईलमध्ये बसलेला आपला असणारा तो भाऊ जेवायला बसलेला असतो. तो व्हॉट्सअपमध्ये जातो आणि व्हॉट्सअपमध्ये बहिणीचा आलेला मेसेज बघतो. मेसेज बघितल्यानंतर तो मेसेज वाचतो आणि मग ताटामध्ये बघतो. म्हणजे हसण्यासारखी गोष्ट नाहीये. अरे ज्या इतिहासामध्ये मराठ्यांचं वर्णन केलं गेलं की सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावून गेला, ज्या वेळेस या हिंदुस्थानवरती, या भारतवर्षावरती संकट आलं, त्यावेळेस कुठल्याही आपल्या असणाऱ्या हिंदुस्थान मधल्या राज्यामध्ये दमक झाली नाही हिंदुस्थानला वाचवण्याची. पण मराठ्यांनी हातामध्ये तलवारी उचलल्या आणि हिमालयाला वाचवण्याचं काम केलं. त्या मराठ्यांच्या पोरांच्या हातामध्ये तलवारीच्या जागी कुठलं तरी दगड आलंय. आणि जो मुलगा, जे कुटुंब आपल्या स्वतःकडे लक्ष देऊ शकत नसेल, तो समाजासाठी काय करणार आहे याचा विचार इथल्या असणाऱ्या समाज व्यवस्थेतल्या माझ्या तरुणांनी केला पाहिजे, माझ्या तरुणींनी केला पाहिजे. मोबाईल मध्ये किती वेळ राहायचं आणि समाजासाठी पिढी घडवणारी, आमच्या गावासाठी, आमच्या समाजासाठी, आमच्या असणाऱ्या भूमीसाठी, इथल्या असणाऱ्या मानदेशासाठी मी काय करू शकतो ही भूमिका घेणारा तरुण आपण निर्माण केला पाहिजे असं मला वाटतं. वेळ बराच झालाय, मी आता शेवटाकडे होतो. मी आज अधिकारी झालो. एका परीक्षेच्या माध्यमातून, MPSCच्या माध्यमातून माझ्यासारख्या ग्रामीण भागातल्या तरुणाची निवड झाली. पण मला तुम्हाला अभिमानाने ही गोष्ट सांगायची की मी अधिकारी झालो. याचं महत्व थोडंफार कमी असेल, पण मला अभिमान या तुमच्या भूमीचा वाटतोय. ज्या मानदेशच्या भूमीमध्ये तुम्ही बसलाय, ज्या मान तालुक्याच्या भूमीमध्ये तुम्ही बसलाय, या भूमीवरती निसर्गाने अन्याय केला. महाराष्ट्रामधला दुष्काळीग्रस्त तालुका म्हणून तुमचा तालुका नेहमी असतो. तुमच्यावरती निसर्गाने अन्याय केला भलाय, परंतु इथल्या असणाऱ्या माणसाने निसर्गाला सुद्धा पायदळी तुडवलं आणि आपल्या कर्तृत्वावरती महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक अधिकारी हे तुमच्या तालुक्यामधून घडतायत. तुम्ही गुणवत्तेच्या बळावरती इथं मात केली. परिस्थितीला न जुमानता संघर्षाची वाट धरली, कष्टाची साथ धरली आणि परिवर्तनाची वाट घेऊन काम करणारी इथली असणारी मानदेशातली माणसं आहेत. याचा अभिमान मला वाटतो की मी तुमच्या भूमीमध्ये बोलतो. मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये तुमच्या गावगाड्यातील तरुण सुद्धा असेच घडले पाहिजे. प्रशासन असेल, गलाई व्यवसाय असेल, पेंटिंग व्यवसाय असेल, या क्षेत्रामध्ये तुमचा असणारा वर्चस्मा, तुमचा असणारं स्थान अधिक मजबूत केलं पाहिजे. महाराष्ट्राच्या सेवेसाठी तुमच्यामधला तरुण पुन्हा एकदा जिद्दीनं पेटला पाहिजे. तुमच्यामधली तरुणी जिद्दीनं पेटली पाहिजे. कारण आम्हाला वारसा आहे, सावित्रींचा वारसा आहे, आम्हाला वारसा आहे, जिजाऊंचा वारसा आहे. मित्रांनो, मैत्रिणींनो, तो वारसा तुमच्या लक्षामध्ये घेऊन पुढे गेलं पाहिजे. हीच भूमिका आज व्यासपीठाच्या निमित्तानं व्यक्त करतो. आणि मित्रांनो, शेवटाकडे जात असताना तुमच्या या महाबळेश्वरवाडीच्या माध्यमातून मला या शिवप्रेमींच्या समोर, तमाम शिवप्रेमींच्या समोर बोलण्यासाठी माझे जिवलग मित्र असणाऱ्या उदित जगतापांच्या माध्यमातून मला संधी मिळाली. माझा निकाल लागल्यानंतर मी व्याख्यानाचा 3 वर्ष गेले अभ्यास करत असताना मी व्याख्यान बंद केलेली होती. माझ्या भूमीमध्ये आज 2 व्याख्यानं करून 3रं व्याख्यान त्याने 19 तारीख मला 1 महिन्यापूर्वी सांगितलेलं होतं की 19 तारखेला तू पुन्हा सुरुवात करायची आहे आणि 19 तारखेची संध्याकाळची वेळ काही जरी झालं तरी तू इथंच द्यायची. आणि मित्रांनो, मला तुमच्या समोर बोलावलं आणि मला सुद्धा आनंद वाटतोय की अशा असणाऱ्या निसर्गालाही न जुमानता संघर्ष आणि कष्ट करणाऱ्या भूमीमध्ये मला बोलण्याचं भाग्य मिळालं. तुमच्या भूमीमध्ये मला येता आलं, त्याबद्दल मी तुम्हा सर्व शिवप्रेमींचं, इथं असणाऱ्या माझ्या उदित जगताप आणि त्यांचे सर्व सहकारी मित्र परिवारांचं खरंच मनापासून आभार मानतो. आणि शेवटाकडे जात असताना एवढंच सांगतो की जहाजे बरोबर स्वतःला बुडवून घेणारे कर्णधार, जहाजे बरोबर स्वतःला बुडवून घेणारे कर्णधार ज्या देशात असतात
त्याच देशात देश वाचवणाऱ्या नाविकांच्या पिढ्या जन्म घेतात. जहाजे बरोबर स्वतःला बुडवून घेणारे कर्णधार, जहाजे बरोबर स्वतःला बुडवून घेणारे कर्णधार ज्या देशात असतात त्याच देशात देश वाचवणाऱ्या नाविकांच्या पिढ्या जन्म घेत असतात. अरे वाट पाहणाऱ्या सागराच्या किनाऱ्याला, अरे वाट पाहणाऱ्या सागराच्या किनाऱ्याला आणि उसळलेल्या लाटांच्या उग्र कल्लांना कळू दे की आम्ही अजून जहाज सोडलेलं नाहीये. कळू दे महाराष्ट्रामध्ये, हिंदुस्थानमध्ये जाती धर्मामध्ये विषाचं राजकारण करणाऱ्या लोकांना, समाजकंटकांना कळू दे. कळू दे माझ्या इथल्या असणाऱ्या माता भगिनींवरती अन्याय अत्याचाराचे हात टाकणाऱ्या बरबटणाऱ्या समाजकंटकांना कळू दे की इथल्या असणाऱ्या मावळ मातीतला तरुण तयार आहे एका वेगळ्याच प्रकारच्या लढाईला. ही लढाई आहे इथं शिवरायांचा भगवा जिवंत ठेवण्याची, ही लढाई आहे इथं जिजाऊंचा संस्कार जिवंत ठेवण्याची, आणि ही लढाई आहे शंभू छत्रपतींच्या प्राणाचा बलिदानाचा विचार इतिहास इथं जिवंत ठेवण्याची. ही लढाई शेवटच्या श्वासापर्यंत आणि रक्ताच्या थेंबापर्यंत इथला तरुण लढत राहील आणि ती लढाई जिंकल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, आपण वारकरी संप्रदाय आपल्या भागामध्ये असतो. वारकरी संप्रदाय मित्रांनो मानतो की पंढरीचा विठ्ठल पांडुरंग, पंढरीचा विठ्ठल पांडुरंग हा पंढरपूर मध्ये विटेवरी उभा आहे, त्याचे दोन हात कमरेवरती आहेत, असं आपल्या वारकरी संप्रदायामध्ये मानलं जातं. मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचं आहे, जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना आपण जगायला लागलो, राजमाता जिजाऊंच्या विचारांची माता इथं घडायला लागली आणि शंभू छत्रपतींचा तेजस्वी विचार आमच्या मस्तकामध्ये आला आणि आम्ही जगायला लागलो, तर तुमच्या महाबळेश्वर वाडीमध्ये सुद्धा साक्षात तो विठ्ठल प्रकट झाल्याशिवाय राहणार नाही. इतकी ताकद इथली असणारा शिवचरित्र. तो तरुण, ती विचारशक्ती, ती माता या भूमीमध्ये निर्माण व्हावी हीच भूमिका या व्यासपीठावरून मांडतो आणि माझ्या असणाऱ्या वाणीला पूर्णविराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे. 2 मिनिटं कोणी उठू नका, 2च मिनिटं. आपला आवाज मराठ्यांचा दिल्लीला हादरवणारा आवाज आहे. गर्जना झाली पाहिजे, आवाज जोरामध्ये आला पाहिजे. जेवलेला नसला तरी पण मराठ्यांचा आवाज आहे, लक्षात ठेवा. छत्रपती श्री शिवाजी महाराज की, छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, हरे हरे. धर्मवीर शास्त्रवीर छत्रपती संभाजी महाराज की, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माता की जय भवानी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शिवराय.